नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न झाला गंभीर। धनगर आरक्षण आंदोलक चंद्रकांत हजारे यांचा जलसमाधीचा प्रयत्न। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते चंद्रकांत हजारे यांनी मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला। आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। लातूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर करत आहेत। यापूर्वी त्यांनी याच मागणीसाठी आमरण उपोषण आणि चक्काजाम यासारखी आंदोलनेही केली आहेत। आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला होता। चंद्रकांत हजारे हे आपल्या सहकाऱ्यांसह मांजरा नदीच्या पुलावर जमले होते। त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घोषणाबाजी करत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत हजारे यांना ताब्यात घेतले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी हजारे यांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर धनगर समाज संघटनांनी आपल्या मागण्या अधिक तीव्रतेने मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। जोपर्यंत सरकार धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे तात्काळ प्रमाणपत्र वाटप करा, ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, अरे सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एकच मिशन या ठिकाणी आमची जी अनेक वर्षाची अंमलबजावणीची मागणी आहे आणि या ठिकाणी आम्हाला वर्षानुवर्षे या ठिकाणी फसवलं जात आहे। काल देखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरळ सरळ फसवलंय। त्यांनी एक पत्र देऊ म्हटले, अरे कुठले पत्र देताय? हेच मुख्यमंत्री म्हणले होते की माझा संपूर्ण अभ्यास झालाय, माझा संपूर्ण अभ्यास झालाय म्हणले होते मुख्यमंत्री। मग आता तुम्ही अभ्यास विसरून गेलात काय? तुम्हाला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? आम्हाला धनगराचं सर्टिफिकेट द्यायची तुमची कोणती अडचण आहे? ज्या घटना दत्त आमचा अधिकार आहे, आम्ही कायद्याचं पालन करणारे माणसं आहेत आणि वेळोवेळी आम्हाला फसवलं जात आहे, वेगवेगळ्या मार्गाने गुमराह केलं जात आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला दिलंच जात नाही। वेळोवेळी राजकीय लोकांनी आमच्या या ठिकाणी फसवणूक केली। काल ती झुरळ म्हणतंय की यांना देता येत नाही। काल मुख्यमंत्री म्हटले की आम्हाला देता येत नाही। अरे आम्ही भीक मागत नाही, तुम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यायचा अधिकार नाही हे आम्हालाही माहित आहे ना, आम्हालाही कळतं सगळं। आमचा अभ्यास आहे की तुम्हाला देता येत नाही, पण तुम्ही कसं काय म्हटलं होतात देतो म्हणून? तुम्ही कसं काय म्हटलं होतात यांना देता येतंय म्हणून? ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला देता येतंय, आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ। अरे किती कॅबिनेटची वाट बघायची? किती आता आम्हाला शेवटी बलिदानाची वेळ तुम्ही आमच्यावर आणताय? आमचा जीव काय एवढा रिकामा आहे काय? परंतु या गोरगरीब समाजासाठी आम्ही कितीतरी दिवसानं या ठिकाणी झगडतोय। आमचं आम्हाला द्या, आम्हाला भीक मागायची नाहीये। किती क्लेश करायचा? लाखोंचे मोर्चे निघतायत, अनेक 2 वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं। आज आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे जे अवयव आहेत ते डॅमेज व्हायची वेळ आली आहे। तुम्ही मात्र किती टाव पडला तरी ऐकत नाहीत। माय बाप सरकार आहे तुम्ही, आता तरी जागा या आणि आमचं आम्हाला आरक्षण द्या। अरे 36व्या नंबरवर आम्हीच आहेत ना, दुसरं कोण आहे? कुठलं भूत तुम्ही आणतायत? सर सकाळ तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि आमचा हा मार्ग मोकळा करा, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय। नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं जे करायचं ते करू द्या। या जगाचा निराश घ्यायचा असेल तर घेऊ द्या, तुम्हाला ते पाहिजे असेल तर आम्ही ते करायला तयार आहेत। एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितोय। यावरून राज्यात अनेकदा आंदोलने झाली आहेत। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, लातूर।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.